चतुर्वर्ग लीळांच्या आजच्या 47व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत 102 क्रमांकाची लीळा नदी उपाहनो त्यागू. म्हणजे नदी लागल्यानंतर स्वामींनी जे उपाहनो स्वामींसाठी खास तयार केले गेलेले होते बोणेबाईंनी, ते उपाहनो स्वामी म्हणजे त्यागतात, म्हणजे तिथे सोडून देतात. मार्गी बोणेबाई या मागा चालती, आणि रस्त्याने जात असताना बोणेबाई ज्या आहेत त्या मागे चालायच्या. गोसावी पुढा येती, स्वामी पुढे यायचे. एकुदी गोसावी मागा राहिले. मुळात म्हणजे बोणेबाई या वयस्कर असल्यामुळे त्यांचा तो चालण्याचा वेग जो आहे तो थोडा कमीच असणार आहे, आणि म्हणून स्वामींचा जो वेग आहे तो पाहता स्वामी त्यांच्या पुढे असायचे आणि बोणेबाई नेहमीच मागे मागे हळूहळू यायच्या. एक दिवशी असं झालं की गोसावी मागा राहिले, आमचे स्वामी जे आहेत ते मागे राहिले. गोसावी पेणी पावले. पेणी हे नदीचं नाव आहे. त्या ठिकाणी स्वामी पोहोचलेले आहेत आणि म्हणजे सेंदूर संगमासी. पेणी बोणेबाई या उतरवणी पैलाडी गेलिया, आणि त्या नदीतनं बोणेबाई या उतरवणी म्हणजे त्या पाण्यात बोणेबाई उतरल्या आणि उतरून नंतर मग पैलाडी गेलिया, म्हणजे त्या नदीच्या पाण्यातनं चालत चालत त्या पलीकडच्या काठाला बोणेबाई पोहोचलेल्या आहेत. गोसावी उपानो फेडूनी तेथची प्रत्यजुनी बीजे केले. आणि आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की पायातल्या ज्या श्रीचरणातल्या ज्या उपानो आहेत ते तिथेच काढल्या, त्या काही स्वामींनी हातामध्ये घेतल्या नाही. आणि पाण्यामध्ये तसंच जावं तर मग त्या वाहना खराब होतील वगैरे, स्वामींनी ते अलीकडच्याच काठाला काढून ठेवल्या आणि बीजे केले. स्वामी सुद्धा नदीमध्ये उतरले, पाण्यामध्ये उतरले, आणि ऐसा मार्गी चालता बोणेबाई मागुती वास पाहिली. आणि मग चालता चालता काही अंतर चालून गेल्यानंतर बोणेबाईंनी सहज मागे वळून बघितलं तर गोसावी यांच्या श्रीचरणी उपाहनो नाही, आणि स्वामींच्या श्रीचरणामध्ये उपाहनो नाही. स्वामी अनवाणीच चालतायत. मग गोसाव्या ते पुसले, बा मौन्य देव हो उपाहनो काही केलिया. ते विचारतात, बा मौन्य देवा, उपाहनो कुठे आहेत तुमच्या, त्या कुठे गेल्या? स्वामी म्हणतात, बाई त्या नदीची पहिली थडी राहिलिया. स्वामी म्हणतात, त्या नदीची पहिली थडी म्हणजे पलीकडच्या काठाला त्या राहिल्या. कटकट बाबा आम्हा पुढा सांगते ती तरी का का तरी आम्ही घेतो. ते म्हणतात, देवा तुम्ही जर का आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही घेतलं नसतं का ते, म्हणजे ते श्री उपाहनो जे आहे ते आम्ही हातामध्ये घेतले असते. स्वामी म्हणतात, बाई जा तिया तेथची असती. स्वामी म्हणतात, बाई जा, त्या ज्या उपाहनो आहेत त्या तिथेच आहेत अजूनही. मग तिये मागवती गेली, आणि त्या परत गेल्या. उपाहनो घेऊन धावते आली, आणि उपाहनो घेऊन धावत आल्या, म्हणजे लवकर लवकर घाईघाईमध्ये त्या पोहोचलेल्या आहेत. उपाहनो घेती, आणि मग गोसाव्यांच्या श्रीचरणी उपाहनो ओळगविल्या. स्वामींच्या श्रीचरणामध्ये ते उपाहनो त्यांनी ओळगवल्या. मग नदी देखती तेथ मागा राहती, आणि मग त्यांनी जो नियम लावून दिलेला आहे की नदी लागली की मग काय करायचं, पुढे जरी असले तरी थांबायचं, स्वामींना पुढे जाऊ द्यायचं. स्वामींच्या उपाहनो स्वामींनी काढल्या की मग त्या काय करायच्या, उपाहनो आपल्या हातामध्ये घ्यायच्या. उपाहनो घेऊन धावते आली, आणि मग स्वामींच्या श्रीचरणी ओळगवल्या. मग नदी देखती तेथ मागा राहती. नदी दिसली की मग तिथे मागे राहायच्या त्या. उपाहनो घेती, स्वामींनी श्रीचरणात म्हणजे उपाहनो काढल्या ते उचलून घ्यायच्या. मग नदी उतरल्या गोसाव्यांच्या श्रीचरणी ओळगविती, आणि नदी संपली की मग परत स्वामींच्या श्रीचरणामध्ये त्या उपाहनो ओळगवायच्या. ऐसे प्रतिस्थान पर्यंत करत आली. असे प्रतिस्थान म्हणजे पैठण पर्यंत स्वामी बोणेबाईंसोबत आलेले आहेत. तर त्या पैठण पर्यंत जेवढ्या काही नदी ओहळ वगैरे जे काही लागलं असेल त्या त्या वेळेला बोणेबाई काय करायच्या, स्वामींच्या मागे थांबून ते उपाहनो हातामध्ये घ्यायच्या, आणि मग परत नदी संपल्यानंतर परत उपाहनो स्वामींच्या श्रीचरणी त्या ओळगवायच्या. अशा पद्धतीने बोणेबाईंनी काय केलेलं आहे, अशी सेवा स्वामींची केलेली आहे. मुळात म्हणजे स्वामींनी
आधी श्री चरणातनं त्या उपासना काढून ठेवल्या आणि त्यांना सांगितलं सुद्धा नाही आणि तसेच तिथे टाकून स्वामी पुढे आलेले आहेत. आता स्वामींनी सांगितलं का नाही, कारण की जे सेवा करणारे आहेत त्यांना हे स्वतःहूनच कळलं पाहिजे. परमेश्वराला सांगायची गरज पडली नाही पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की ज्या स्वामी स्वतः सांगतात, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आपल्या बुद्धी कौशल्याने, आपल्या चातुर्याने, आपल्या सेवक भावनेतून आपल्याला त्या गोष्टी आपल्या मनापासून त्या करायच्या आहेत. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टी काही स्वामी सांगणार नाहीत की आम्हाला बसायला आसन टाका, हे स्वामी सांगणार नाहीत. तर त्या जीवाने स्वतः काय केलं पाहिजे, ते आसन स्वतःहूनच ती बुद्धी त्यांना झाली पाहिजे त्या जीवाला. परमेश्वराच्या अशा काही सेवा आहेत की ज्या परमेश्वर विहित करतात आणि अशा काही ज्या सेवा आहेत ज्या आपल्याला स्वतःलाच आपल्या बुद्धी कौशल्याने समजल्या पाहिजेत. जसं बाईसा आहेत, बाईसांना प्रेमदान दिल्यानंतर त्याच्या आधी बाईसा उच्चासनावर बसलेल्या आहेत, उंच आसनावर बसलेल्या आहेत. परंतु ज्या भक्ती साधनाचा संचार केला त्यानंतर मात्र काही स्वामींनी बाईसांना सांगितलं नाही किंवा आम्हाला आता त्या आसनावर बसवा. तिथे आपोआपच बाईसांनी आपल्या बुद्धी कौशल्याने, आपल्या भक्ती साधनेतून त्यांना जी काही चूक त्यांची कळालेली आहे, जी काही योग्यता त्यांची झालेली, त्या सर्व माध्यमातनं त्यांनी काय केलेलं आहे, स्वामींना उच्च आसनावर बसवलेलं आहे. कुठे स्वामींनी त्यांना असं करायला सांगितलं नाहीये, पूजा अवसर करायला सांगितलेला नाहीये, परंतु बाईसांनी स्वतःहून तो सुरुवात केलेला आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्याच कळल्या पाहिजेत, कुठे कुठली काय सेवा करता आली पाहिजे. आपल्याकडे कोणी अधिकरण आले, काय आले, की त्यांचे ते पाय धुतल्या जातात. त्या पाय धुण्यामागे एकच कारण आहे, कुठला विधी नाही येतो. त्या पाय धुण्यामागे एकच कारण आहे, ते कुठून थकून येतात, तर ते पाय धुतल्यानंतर तेवढं बरं वाटतं म्हणून ते पाय धुतल्या जात असतात. म्हणजे हा एक भाग जो आहे तो विधी म्हणून न पाहता तुम्ही त्यांच्या ज्या सेवेचा एक भाग म्हणून बघा, की त्यांच्या त्या प्रकृतीला चांगलं वाटेल, त्यांच्या तब्येतीला चांगलं वाटेल आणि म्हणून तो प्रकार जो आहे तो पाय धुण्याचा तो विधी म्हणून तो केला जातो. तर या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या कुशलता आहेत या कुशलता आपल्याला सेवेच्या माध्यमातून ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. तुम्ही जेव्हा सेवा करता तेव्हा त्या सेवेमध्ये स्वामी सांगतात की विधी करताना अविधी पण होऊ शकतो, तर त्या अविधीकडे पण लक्ष दिलं पाहिजे की अविधी घडता कामा नये. आणि सेवक भाव जेव्हा तुमचा असतो तेव्हा सेवकाकडे तो विनम्रता जो भाग आहे तो असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर कुठलाही अहम मनामध्ये येता कामा नये, हे सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर सेवा जी तुमची चालू आहे ती कुठेतरी नासते. म्हणजे जे चांगलं त्याच्यातनं फलद्रुपता व्हावी ते न होता त्याच्यातनं चुकीचा भाग निर्माण होऊन तुमची ती सेवा जी आहे ती सेवा कुठेतरी खंडित होते किंवा कुठेतरी तुम्हाला जे चांगलं फळ देणारी ती सेवा आहे ते फळ तुम्हाला त्याचं मिळत नाही. कधी कधी असं होतं की आपण सेवा आपल्याला मिळते योगायोगाने, परमेश्वरी सेवा प्राप्त करून देतात. कुठलाही जीव तुम्हाला ती सेवा देत नाही, तर परमेश्वर स्वतः त्या सेवेचा योग आणून देतात. आणि मग ती सेवा करत असताना आपला तो विनम्रता असणं खूप गरजेचा भाग आहे. काही लोक सेवा करतात आणि मग हे मी केलं, माझ्याशिवाय होतच नाही, की आम्हीच सगळं करतो, मीच सगळं करतो, मीच सगळं नियोजन करतो. म्हणजे हे सगळं मी 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 त्याच्यामध्ये जेव्हा येतं तेव्हा तुमच्या त्या सेवेचं मोल जे आहे तुम्ही स्वतःच ते घालवता. म्हणून सेवक जेव्हा तुम्ही होता, म्हणजे कधी कधी मालक होणं खूप सोपं आहे, परंतु सेवक होणं खूप अवघड आहे. कारण की मालक असणं म्हणजे तो अहंकार असेल वगैरे वगैरे ते सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतात. म्हणजे म्हणून मालक होणं एकदम सोपं आहे, परंतु सेवक होणं सगळ्यात कठीण आहे. की सेवकाकडे सगळे गुणदायकच गोष्टी असल्या पाहिजेत, दोषजनक गोष्टी असल्या नाही पाहिजेत. म्हणजे सेवक होण्यासाठी खूप गुणवत्ता असणं गरजेचं आहे. मालक होण्यासाठी कुठल्याही प्रकारची गुणवत्ता असो नसो, तर फक्त पैशावाला पाहिजे, श्रीमंत पाहिजे, म्हणजे तो मालक होऊन जातो. परंतु सेवक होण्यासाठी खूप काही गोष्टींची आवश्यकता असते, खूप गुणदायक गोष्टींची आवश्यकता असते.
आणि गुणयुक्त जो व्यक्ती आहे तोच सेवक होऊ शकतो. दोषयुक्त व्यक्ती कधीही सेवक होऊ शकत नाही. आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे की इथे बोणेबाईंना त्यांची सेवा लक्षात आली पाहिजे की स्वामी स्वतः काही उपहानो म्हणजे चपला ज्या आहेत, उपहानो म्हणजे चपला, हे काही श्रीकारामध्ये घेणार नाहीत, ते आपल्यालाच घ्यावे लागतील. परंतु बोणेबाई बिचाऱ्या वयस्कर आहेत, तर त्यांना सुरुवातीला कुठेतरी ते लक्षात नाही आलं. परंतु नंतर जेव्हा एकदा ही घटना घडली त्याच्यानंतर बोनेबाई आवर्जून सगळी काळजी घेत होते. म्हणजे स्वामींची भरपूर काळजी बोनेबाईंनी पूर्ण त्या कार्यकालामध्ये घेतलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मग प्रतिस्थानपर्यंत पैठणपर्यंत त्या काय करायच्या, स्वामींच्या उपायांनो स्वतः आवर्जून लक्ष द्यायचं त्याच्याकडे आणि स्वतः नदी आली की ते थांबायच्या. यानंतर पुढची लीळा येते पूर्वार्ध 103 क्रमांकाची. मार्गी प्रतिदिनी बोणे गोसावी मार्गी बीजे करिता गाऊ पावती. रोज स्वामी त्या पौघ्यासोबत त्या यात्रेसोबत बीजे करत असताना गाव पावती म्हणजे एखादं गाव लागायचं. गावाबाहेरी देवळी आसन होय, गावाबाहेर देवळामध्ये स्वामींना आसन व्हायचं. तेथ पौहा अपारू राहिला असे आणि तेथ खूप यात्रेकरू राहिलेले होते, थांबलेले होते. तव कवणी लोक एकू लोकू गोसाव्यांचे सौंदर्य देखुनी तांदूळ कणिकी तूप दही दूध नारिळ पाने पोफळे अपार घेऊन येती. आता लीळेचं नाव आहे मार्गी प्रतिदिनी बोने. म्हणजे जेव्हा रस्त्याने भिजे करत असताना गाव लागायचं तेव्हा प्रतिदिनी बोने म्हणजे प्रतिदिनी स्वामींना उपहार प्राप्त व्हायचा. कसा प्राप्त व्हायचा तर कुठलाही लोक जो त्या पदयात्रेमध्ये आलेला जो काही लोक आहेत, जनसमुदाय आहे, तो स्वामींचं सौंदर्य देखून म्हणजे स्वामींना नुसतं पाहिल्यानंतर लोक प्रभावित व्हायचे आणि मग तांदूळ कणिक तूप दही दूध नारिळ पाने पोफळे जे काय असेल त्यांना वाटलं तेवढं ते अपार स्वामींना आणून द्यायचे आणि स्वामी सुद्धा ते स्वीकारायचे. गोसाव्यांशी ओळगविती स्वामींना अर्पण करायचे. गोसावी म्हणती बाई तुम्हासी लागे ते घ्या येर मागवते द्या. आता इथे स्वामी बोनेबाईंना सांगतात की बाई तुम्हाला लागेल ते साहित्य ठेवा आणि बाकीचं जे साहित्य आहे ते मागवते द्या म्हणजे ते परत देऊन टाका. म्हणजे आलिंबन कुठल्याही गोष्टीचं ठेवायचं नाही. आपण या लागे तेची मागिजे की आणि तेवढेच मागिजे की. म्हणजे स्वामी सांगतात तुम्हाला जे लागतंय तेवढंच मागा, एकतर मागायचं नाही. जे काही मिळालं तेच पात्री पडिले भोजन कीजे. परंतु आहार संपूर्णता नसेल, आहार कमी असेल आणि जर का तो शेवटी तो मागायचा का आहे कारण की तो आहार नाही घेतला तर क्षुधा स्वभाव जो आहे तो त्रास देईल. म्हणजे भूक लागेल खूप, त्याच्यामुळे स्मरणामध्ये मन लागणार आहे किंवा प्रकृती जी आहे ती ढासळेल. म्हणून जेवढी काय आहार शोधणी केली तेवढा आहार घ्यायचाच आहे. पण तेवढा जर नाही मिळाला तर मग शेवटच्या घरी का संभवाच्या घरी काय करायचं, अब्जवायचा म्हणजे तो पदार्थ मागायचा की आम्हाला थोडीशी कोरभर भाकरी द्या, अर्धी भाकरी द्या असं मागायचं. परंतु नाहीच भेटलं तिथे तर मग काय खुंट गिळीजे म्हणजे गप्प राहायचं, मग काही बोलायचं नाही. किंवा जे काय आहे जेवढं लागते, किती भाकरी लागते, चतकोर भाकरी लागते तर चतकोरच भाकरी मागायची. ते अर्धी देत असतील तर सांगायचं नाही अर्धी नको चतकोरच पाहिजे. आपण या लागे तेची मागायची की तेवढंच मागायचं, बाकीचं आलिंबन ठेवायचं नाही. तुम्ही म्हणाल की नाही अर्धी घेऊन घेऊया नंतर चतकोरचं बघूया, तर नाही तसं नको. ते आलिंबन झालं नाही पाहिजे. किंवा गरम भाकरी आलेली मग ठेवा, एक भाकरी ठेवून घ्या, आपल्याला अर्धीच खायची अर्धीचं बघूया. तर ते स्वामी सांगतात ते आलिंबन ठेवायचं नाही. कारण की त्या जीवाची पूर्ण आहार शोधणी झालेली आहे. किती अन्न दिवसभरामध्ये लागतंय वगैरे तेवढं अन्न बरोबर त्यांना दीक्षेमध्ये ते घेतात. त्याच्या व्यतिरिक्त एक घास सुद्धा जास्तीचा घेत नाहीत. कारण की त्याच्यामुळे काय होणार आहे, संपूर्ण विधींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही बघा कधी सणाच्या दिवशी तुम्ही थोडंसं चांगलं अन्न आपल्याकडे बनलेलं असतं म्हणजे गोड धोड, तुम्ही 2 घास जास्त खाता आणि त्या दिवशी तुमचं स्मरण वगैरे सगळं बंद असतं. सणाच्या दिवशी आपण अधिक स्मरण केलं पाहिजे, तर त्या दिवशी सगळ्यात कमी स्मरण होतं. कारण की आपलं जेवण जे आहे
आपल्या जेवणाचा जो प्रमाण आहे ना ते वाढतं. आपल्या जेवणातले पदार्थ वाढतात आणि प्रमाण पण वाढतं. दोन्ही गोष्टी वाढतात. त्याच्यामुळे आपल्याला येतो आळस आणि आपण मग चांगली झोप घेत असतो. म्हणून साधक जो आहे, साधकाचं सर्वात जास्त लक्ष आहाराकडे पण आहे, की आहार कमी पण नाही झाला पाहिजे, जास्तही नाही झाला पाहिजे. जेवढाचा तेवढाच आहार रोजचा आपला असला पाहिजे. म्हणजे आरोग्यशास्त्र सुद्धा आज आम्हाला हेच सांगतं आणि आमच्या स्वामींनी 800 वर्षा पहिले आम्हाला आहारशास्त्राबद्दल सांगितलेलं आहे. क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा या सगळ्या गोष्टी वर काय असलं, मात्रा असली पाहिजे. म्हणजे प्रमाणामध्येच त्या गोष्टींचा उपयोग घेतला पाहिजे. झोप पण भरपूर घ्यायची नाही आणि कमी सुद्धा नाही घ्यायची. म्हणजे सगळ्या गोष्टी स्वामींनी काय केलेलं आहे, नियोजित अशा आम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हा विभाग जो आहे, हा आलिंबनाचा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा, आपल्या आयुष्यातनं काढून टाकायचा आहे. आलिंबन ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातनं निघून जाईल तेव्हा तुमच्या तब्येतीच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या संपून जातील. उद्भवणारे जे काही आजार आहेत ते तिकडेच थांबून जातील जेव्हा तुम्ही तुमचं आलिंबन काढून टाकाल. आलिंबनाशी निगडीत भरपूरशा गोष्टी आहेत. बोणेबाईंना स्वामी म्हणतात, जे लागत नाही ते काय करा, मागवते द्या, देऊन टाका. ते आलिंबन ठेवू नका. ते जर का ठेवलं, कणिक जर का आहे, जेवढी लागते तेवढी काढून घ्या. 2 वाट्या कणिक लागते, 3 वाट्या कणिक लागते, काढून ठेवा. बाकीची कणिक देऊन टाका. काय होणार आहे की जर कधी बाकीची कणिक ठेवली तर त्याला मुंग्या लागण्याची भीती किंवा त्याला काहीतरी ते खराब होण्याची भीती. खराब तर लगेच होणार नाही पण मुंग्या वगैरे काय लागतील, त्याला सांभाळायची भीती, काही उंदीर येईल, काय येईल. म्हणजे वस्तूंचं आलिंबन आलं की त्याची सांभाळण्याची जबाबदारी पुढची असते, ती सांभाळावं लागतं सगळं काय. म्हणून त्या सांभाळण्यामध्ये तुमचा खूपसा वेळ जातो. आपल्याकडे वस्तू कधी कधी कमवायला कमी वेळ लागतो आणि ते सांभाळायला जास्त वेळ लागतो. आणि जर का सांभाळलं नाही तर कमवलेल्या वेळाच्या पण 10 पट वेगाने किंवा 50 पट वेगाने ती रक्कम संपून जाते, तो पदार्थ संपून जातो किंवा तो पदार्थ नासतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पदार्थ मिळवणं कधी कधी सोपं होऊन जातं परंतु टिकवणं मात्र खूप कठीण होतं. आणि टिकवण्याच्या नादामध्ये आपला भरपूरसा वेळ वेस्टेज जातो. आपला भरपूरसा जो काही वेळ आहे किंवा भरपूरसं जे काही मूल्यवान आपलं जे काही स्मरण आहे, मूल्यवान जे काही विधी आहेत ते विधी सुद्धा आपले ठाकल्या जातात त्या एका गोष्टीला सांभाळण्याच्या मागे. आणि म्हणून स्वामी ते आलिंबन ठेवू देत नाहीत, मागव ते देऊन टाका. मग तिये लागे तेची घेती. आणि बोनेबाईंना पण आता लक्षात आलेलं होतं की प्रत्येक गावामध्ये आपल्याला काही ना काही स्वामींच्या माध्यमातून मिळतच आहे. स्वामींच्या भेटीला येणारे लोक काही ना काही दान देऊन जातात. म्हणून आता त्या सुद्धा पण आलिंबन ठेवत नाहीत. एर मागवते पाठविती, बाकीचं सगळं परत देऊन टाकायचे की बाबा आम्हाला आता हे नको पाहिजे किंवा हे एवढंच पाहिजे असं म्हणून त्या माघारी पाठविती. आणि बोणेबाई उपहार फजविती. स्वामींसाठी जे काही साहित्य जे काही आलेले आहे त्या साहित्याच्या माध्यमातून बोणेबाई स्वामींसाठी उपहार तयार करायचे. मग गोसावी यांचे आरोगणा होय गुळुळा होय. स्वामींचा आरोगणा व्हायची, गुळणा व्हायचा, विडा ओळगविती. त्यानंतर मग स्वामींचं भोजन झाल्यानंतर मग बोणेबाई आपण जेविती, मग स्वतः जेवायच्या. उदियासया गोसाविया कारणे ठेविती. म्हणजे त्यांनी उद्यासाठी म्हणून स्वामींसाठी काहीतरी ठेवलं जरी, मग बोणेबाई म्हणितले बा मौन्य देव तुम्हा वारीत वारीत. म्हणजे तुम्ही नको म्हटलेला असताना सुद्धा कणिक तांदूळ घेतले ते आम्हासी ओझेची झाले बा. आणि स्वामींना ते म्हणायचे की तुम्ही सांगितलेलंच होतं की कणिक तांदूळ घेऊ नका, तरी आम्ही ते घेतलं आणि ते आम्हाला उलट ओझच झालं. स्वामी म्हणतात बाई येथोनी तुमते वारिले होते की. स्वामी म्हणतात तुम्हाला तर आम्ही सांगितलं होतं की घेऊ नका, की हे घेऊ नको पुढे मिळेल, की हे घेऊ नका हे तुम्हाला पुढे मिळणारच आहे असं आम्ही सांगितलेलं होतं, परंतु तरीही तुम्ही घेतलं. म्हणजे परमेश्वर जीवाला सगळं सांगतात नव्हे तर आम्हाला आमच्या बाबतीमध्ये भूत भविष्य वर्तमान सर्व स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे.
देवाने आता परत येऊन काहीतरी आम्हाला सांगावं असं काही शिल्लक नाहीये. सगळं सांगितलेलं आहे. फक्त आम्ही ते वाचत नाही. आम्ही भलतं सलतंच पारायण वाचण्यामध्ये आपलं आयुष्य घालवलेलं आहे आम्ही. परंतु स्वामींनी काय सांगितले, म्हणजे बहुतांशी महानुभाव उपदेशी जे आहेत ते तिथपर्यंत पोचूनच नाही राहिले. त्या ठिकाणपर्यंत ते पोचत नाहीयेत. आणि म्हणून परमेश्वर काय सांगतायत, काय देवानी वारलेलं आहे, काय स्वामींनी विहिलेलं आहे, या विभागापर्यंत आपण, या तत्वज्ञानापर्यंत आपण पोहोचत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, भरपूरसं आलिंबन जे आहे, भरपूरसे जे दोष आहेत ते आपल्यामध्ये तशाच्यात म्हणजे आपल्यामध्ये निर्माण होतात आणि आपण त्यांचं आलिंबन बाळगून राहतो. आणि म्हणून जेवढं काही उपयोगी लागेल, जेवढं काही अपेक्षित असेल तेवढंच तुम्ही घ्या आणि बाकीचं ते काय करा, नको घ्या, ते परत पाठवून द्या किंवा त्याला नको म्हणा. किंवा देवाने जे गोष्टी नाहीच सांगितलेल्या आहेत मुळामध्ये त्या गोष्टी बाळगू नका. त्या गोष्टी जर का बाळगल्या तर पुढे काय होतं की त्याचं ओझं तुम्हाला व्हायला लागतं. म्हणजे ते खूप कठीण होतं नंतर. आता तुम्हाला वाटतं की बा माझा राग म्हणजे इतका खराब आहे आणि माझा राग असा आहे आणि माझा राग तसा आहे, तुम्ही तुमच्या रागाचं किती गुणगान गा, पण तुम्हाला त्या रागामुळे ब्लड प्रेशरची गोळी घ्यावी लागते हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या त्या चिडचिडीमुळे तुम्हाला शुगरची गोळी घ्यावी लागते हे पण लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या त्या चिडचिडामुळे तुमच्या हृदयावर त्याचा सगळा परिणाम होत आहे. त्याचं तुम्ही काय कौतुक बाळगता? माझा राग याचं काही कौतुक बाळगू नका. त्याचं ओझं होणार आहे तुम्हाला. देवानी राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्याग जो सांगितलेला आहे तो त्याग तुम्ही करा. तुम्ही 50% तुमची प्रकृती चांगली होते. ज्यांच्याकडे हे रागादी षटक नाही आहेत त्यांच्याकडे ब्लड प्रेशर, शुगर ह्या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीकडे नसणार आहेत. म्हणजे तुमच्या प्रकृतीशी त्या निगडीत गोष्टी आहेत. तुमची प्रकृती चांगली आहे तर तुमचं मग अध्यात्म पण सुद्धा चांगलं होणार आहे. म्हणून हे आलिंबन कुठल्याच गोष्टीचं असेल म्हणजे गुणरूपी गोष्टींचं आणि दोषरूपी गोष्टींचं पण, म्हणजे दोषरूपी गोष्टींचं तर आलिंबन नकोच पाहिजे, बिलकुलच नको पाहिजे. गुणरूपी गोष्टींचं पण जेवढं लागेल तेवढंच आलिंबन असलं पाहिजे. अवास्तव आलिंबन नसलं पाहिजे. म्हणजे स्मरणामध्ये एखादं रडणं खूप चांगली गोष्ट आहे, दुःख करणं खूप चांगली गोष्ट आहे, पण दिवसभरच दुःख करत राहायचं, त्या दुःखामध्येच राहायचं तर तसं नाही. रडीने काजळी पडे, म्हणजे त्या दुःखामध्येच तुम्ही कायम राहायला, नुसतं रडत 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 तर बाकीचे विधींचं काय. एखादा चांगला आनंददायक विधी सुद्धा प्राप्त होतो, त्यावेळी आपल्याला आनंदित असलं पाहिजे. त्यावेळी सुद्धा तुम्ही रडत रडत असाल तर त्या विधीचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. म्हणून सगळे आलिंबन कुठल्या गोष्टींचं, दोषांचं आलिंबन अजिबात नको, पण गुणांचं आलिंबन सुद्धा इतकं प्रमाणामध्ये आणि व्यवस्थित झालं पाहिजे की हा गुण सुद्धा आपल्याला काय झालं पाहिजे, जो एक गुण आहे तो सुद्धा प्राप्त झाला पाहिजे, दुसरा गुणही प्राप्त करता आला पाहिजे, तिसरा गुणही प्राप्त करता आला पाहिजे. नित्यविधीही साधला पाहिजे, निमित्त विधीही साधला पाहिजे, स्मरणही साधलं पाहिजे, आटनही साधलं पाहिजे. त्यानंतर मार्गाची संगतही लाभली पाहिजे, गुरुची संगतही लाभली पाहिजे, परत एकांक परत लाभला पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी, सगळे विधी जे आहेत ते बरोबर प्रमाणशीर त्याचं आलिंबन असलं पाहिजे. अवास्तव नाही की एकदा फिरत राहिले म्हणजे एकांकात गेले म्हणजे एकांकातच राहिले, मग परत कोणाच्या संपर्कातच नाही, तसंही नको. एकदम तसंही नको. कुठेतरी गुरुनिमित्तांच्या संपर्कामध्ये अधून मधून पाखा मासा स्वामींनी जे सांगितलेलं आहे ते येणं गरजेचं आहे. आणि हेच या लीळेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की देवाने जे नाही सांगितलं ते जर का आपण आलिंबन त्यांचं लावून घेतलं, त्या गोष्टींचं, पदार्थांचं, व्यक्तींचं, तर तुम्हाला ओझंच ओझं होणार आहे. म्हणून या लीळेतनं आपण हा भाग श्रवण केलेला आहे. आणि आजच्या ह्या 47व्या सत्रामध्ये आपण आज पूर्वार्ध 102 क्रमांकाची नदी उपाहनो त्यागू आणि पूर्वार्ध 103 क्रमांकाची मार्गी प्रतिदिनी बोने या 2 लीळेंवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.